नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर मित्रांनो आणि जी जुके या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जुलै महिन्याचा हप्ता सर्वच लाभार्थी याची प्रतीक्षा करत होती, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे मित्रांनो. मागील 2 दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹1500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा समाविष्ट करण्यात येईल, त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याप्रमाणे मित्रांनो, मागच्या 2 दिवसापासून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यात ₹1500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, काही व्हिडिओमध्ये असं देखील सांगण्यात आलं होतं की 1500च्या जागी ₹3000 येणार आहेत. 2 महिन्याचा हप्ता एकदाच येणार आहे, परंतु तसं काही झालेलं नाही. अदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं होतं की ₹1500 जमा होणार आणि त्याचप्रमाणे मित्रांनो मागच्या 2 दिवसापासून ₹1500 जमा झालेले आहेत. परंतु मित्रांनो, कमेंटमध्ये असे देखील काही लाभार्थी आहेत की त्यांना अजून जुलैचा हप्ता मिळालेला नाही. जुलैचाच काय मित्रांनो, त्यांना अजून जूनचा हप्ता देखील मिळालेला नाही. तर तशा लाभार्थ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी काही काळजी करू नका, कारण की हा लाभ 2 ते 3 दिवसामध्ये टप्प्यामध्ये हा वितरित करण्यात येत आहे. मागचे 2 दिवस हे 2 टप्प्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. तर पुढील 2 दिवसामध्ये उर्वरित टप्प्यामध्ये हे वितरित होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ज्या महिलांना, ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जुलैचे हप्ते आलेले नाहीत, जुलैचा हप्ता आलेला नाही, त्यांनी काळजी न करता अजून 2 दिवस वाट पाहावी. या 2 दिवसामध्ये त्यांचा देखील हप्ता हा जमा नक्कीच होणार आहे. परंतु जूनचा देखील ज्यांना हप्ता आलेला नाही, नेमकं त्यांनी काय करायचं ते मी आता सांगणार आहे मित्रांनो. ज्यांना जून महिन्याचा देखील हप्ता आलेला नाही, अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, तर मित्रांनो जून महिन्यामध्ये 24 लाख लाभार्थ्यांचे अपात्र ठरलेले आहेत. 24 लाख लाभार्थी हे या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. तर पूर्णतः बाहेर न काढण्यात आलेले मित्रांनो, तर त्यांना तात्पुरतं वगळण्यात आलेलं आहे. कारण की त्या लाभार्थ्यापैकी काही लाभार्थी असे आहेत की ज्यांना इतर योजनेमार्फत देखील पैसे मिळत आहेत, पण त्यामधून छाननी करून तात्पुरतं त्या योजनेतून यांना बाहेर काढलेलं आहे मित्रांनो. तर ज्यांना मिळाले नाहीत यांनी काय करायचं आहे, तर अशा लाभार्थ्यांना घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर पाहिलं. तेथे त्यांचा फॉर्म चेक केल्याच्या नंतर, त्यांची माहिती चेक केल्याच्या नंतर असं उघडकीस आलं की काही महिलांच्या नावावर, काही महिलांच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर हे 4 व्हीलर रजिस्टर्ड आहे. तर काही महिलांच्या नावावर मित्रांनो 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्याचं त्या ठिकाणी निष्कर्षमध्ये आलेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर काही महिला या ज्यांनी के-वाय-सी देखील केलेली नाही, त्यांनी आधार लिंक देखील अजून केलेलं नाही. तर काही महिला अशा आढळून आल्या आहेत की त्यांनी एका बँकेतून दुसरं बँक खातं उघडून इकडचं के-वाय-सी त्या ठिकाणी लिंक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, पहिला जे के-वाय-सी केलेलं, लिंक केलेलं आधार होतं, ते देखील आता निसटून गेलेलं आहे, ते देखील समाप्त झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, त्या महिलांना देखील या योजनेतून थोडंसं वगळण्याचं कारण आहे मित्रांनो. अशा महिलांना ते पैसे आलेले नाहीत. मित्रांनो, ज्या महिलांनी एक खातं असताना देखील दुसरं खातं तयार केलेलं आहे आणि पहिल्या खात्याला लिंक असताना दुसऱ्या खात्याला लिंक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, दोन्ही खात्याचं लिंक हे त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. अशा महिलांना देखील यामुळेच पैसे आलेले नाहीत. त्यामुळे मित्रांनो, महिलांना असं सांगायचं आहे, लाभार्थ्यांना असं सांगायचं आहे की जो तुमचं चालू खातं आहे, जे पहिल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, त्या खात्याला काही छेडछाड न करता जशाला तसं राहू द्या. जरी तुमचं प्रश्न नसेल, तर दुसरं एक कारण म्हणजे मित्रांनो, की अजून 2 ते 3 दिवस टप्पे बाकी आहेत, त्यामध्ये तुमचे पैसे नक्कीच येतील. जर हे देखील तुमचं कारण नसेल, तर एकदा तुम्ही कलेक्टर ऑफिस येथे जाऊन महिला व बाल कल्याण विभाग यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म हा एकदा चेक करू शकता की नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे आम्हाला पैसे येत नाहीत. त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला तुमचं कारण स्पष्टीकरण एकदम व्यवस्थितरित्या सांगण्यात येईल आणि त्यावर उपाय काय करण्यात येईल ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल मित्रांनो. मित्रांनो, हीच ती प्रमुख कारणे होती ज्यामुळे जून आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.
मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.